एका शहरामध्ये एका यशस्वी व्यापाराचं दुकान होतं। ते खूप छान प्रकारे त्याचं किराणा मालाचं दुकान चालत होतं। तो व्यापारी त्याच्या कुटुंबियांबरोबर हसत आनंदात यशस्वी आयुष्य जगत होता। काही दिवसांनी त्याच्या समोरच एक पुन्हा किराणा मालाचं मोठं आणि सुसज्ज असं दुकान झालं। तो यशस्वी व्यापारी घाबरून गेला। आता आपला धंदा तर खूप अडचणीत आला, माझा उद्योगधंदा हा बंद पडणारच। आणि अशा वेगवेगळ्या नकारात्मक विचारांनी तो घाबरून गेला आणि त्याला त्याचे गुरु आठवले। तो त्याच्या गुरुकडे गेला आणि गुरुनं त्यांना सगळी त्याची हकीकत सांगितली आणि असंही तो म्हणाला की हा माझा व्यवसाय पिढीजात चालत आलेला आहे आणि आता जर हा बंद पडला तर मी माझ्या कुटुंबियांना आणि स्वतःला मी कसं सावरू। माझ्याकडे दुसरं कोणतंच कौशल्य नाहीये की ज्याच्यामुळे मी माझा उदरनिर्वाह करू शकतो। गुरु म्हणाले, थांब, एवढी काळजी करू नको, एवढा पुढचा विचार तू करू नकोस। तो व्यापारी म्हणाला की गुरुजी, मला सांगा की माझ्या या स्पर्धकाला कसा मी हरवू शकतो किंवा कशा प्रकारे त्याचं मी दुकान बंद करू, हे मला तुम्ही सांगा। तेव्हा गुरुजी म्हणाले, हे नकारात्मक विचार आणि तिरस्कार आधी तुझ्या मनातून आणि डोक्यातून काढून टाक, कारण की याच्यामुळे तुझा नक्कीच व्यवसाय बंद पडू शकतो आणि तू अधोगतीला जाऊ शकतोस। तर तो व्यापारी म्हणाला की मग माझ्या स्पर्धकाला जो माझा सर्वनाश करायला आला आहे त्याला मी कसं हाताळू। तेव्हा गुरु म्हणाले, हे बघ, पहिल्यांदा रोज सकाळी तू उठल्यानंतर तू तुझ्या दुकानासमोर उभा राहायचं आणि तुझ्या दुकानाला चांगले आशीर्वाद द्यायचे आणि पुन्हा तुझं जे स्पर्धक दुकान आहे त्याच्याकडे पुन्हा पाहायचं आणि त्याच्यासाठीही तू चांगले आशीर्वाद द्यायचे। तेव्हा तो व्यापारी म्हणाला, गुरुजी, तुम्ही हे काय सांगताय मला? तो माझा स्पर्धक आहे आणि तो माझा सर्वनाश करायला आला आहे आणि मी त्याला आशीर्वाद कसा देऊ? तेव्हा गुरुजी म्हणाले, हे बघ, हे तू 1 महिनाभर करायचं आहे की तू तुझ्या दुकानाला आशीर्वाद द्यायचा आहे आणि तसंच पुन्हा तू त्या स्पर्धक दुकानालाही आशीर्वाद द्यायचा आहे आणि 1 महिन्यानंतर तुला काय रिझल्ट मिळतोय ते सांगायला तू माझ्याकडे पुन्हा ये। तेव्हा तो व्यापारी गेला आणि पुन्हा 1 महिन्यानंतर गुरुकडे आला आणि गुरुंचे त्याने पाय धरले। तेव्हा गुरुजी म्हणाले, काय तुझ्या आयुष्यात काय बदल झाला? तेव्हा तो व्यापारी म्हणाला, गुरुजी, तुम्ही जसं सांगितलं की माझ्या दुकानाला मी आधी आशीर्वाद द्यायचा आणि पुन्हा माझ्या त्या स्पर्धक दुकानाला आशीर्वाद द्यायचा, याच्यामुळे माझाही धंदा खूप चांगला होत होता आणि त्या दुकानाचाही धंदा खूप छान होत होता आणि माझं व्यवसाय करण्याचं कौशल्य बघून त्या दुकानाचा मालक माझा खूप चांगला मित्र झाला आणि एक दिवस तर त्यानं त्या दुकानाचे सगळे अधिकार माझ्याकडे सोपवले आणि तो त्याचं शहरात दुसऱ्या असणाऱ्या दुकानाकडे त्याने रवानगी केली आणि अशा प्रकारे तो माझा चांगला मित्र तर बनलाच, पण त्यानं त्याचं दुकानाचा सगळा अधिकार माझ्याकडे देऊन आणि अशा प्रकारे माझ्या तर आयुष्यात खूप मोठा बदल झाला। तेव्हा गुरुजी म्हणाले, हेच असतं आयुष्यामध्ये, तुम्ही एखाद्या विषयी जसे विचार करता तेच त्याचे विचार तुमच्याकडे आकर्षित होत असतात। त्यामुळे तुमचा कितीही दुश्मन असू दे पण तरीही तुमच्या आयुष्यात त्याला स्थान तुम्ही चांगलंच द्यायचं आहे। त्याच्यासाठी तुमच्या मनात भावना चांगलीच पाहिजे, त्याचंही कल्याण झालं पाहिजे हीच भावना तुमच्या मनामध्ये पाहिजे। कारण की तुम्ही जर त्याच्याविषयी तिरस्कार बाळगला, तुमचे नकारात्मक विचार बाळगले, तेच विचार तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करणार आहात। तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे। त्यामुळे कोणीही तुमच्या समोर असू दे, कितीही वाईट वागणारा माणूस असू दे, पण त्याच्याविषयी नेहमी तुमच्या मनामध्ये चांगली भावना बाळगा, कारण की तेच विचार तुम्ही पुन्हा तुमच्याकडे अट्रॅक्ट करणार आहे। त्यामुळे नकारात्मक विचार करण्यापेक्षा एखाद्या विषयी नेहमी सकारात्मक चांगले विचार करा आणि यामुळे तुमचे मित्र, नंतर तुमची नाती आणि तुमच्या आयुष्यातील सगळी परिस्थिती अचानकच सगळी बदलून जाईल। कारण की तुमचे विचार जर सकारात्मक असतील, दुसऱ्यांबद्दल तुमच्या भावना हे प्रेमळ असतील, आपुलकीचे असतील, आदरणीय असतील, तर तेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुन्हा मिळवणार आहात। त्यामुळे कोणीही कसं वागलं, कोणीही कसा असला तरी त्याच्याविषयी मनामध्ये नेहमी चांगलीच भावना ठेवा, कारण की हीच भावना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते। त्यामुळे शत्रूंवर तुम्हाला मात करायची असेल तर अशा प्रकारे करा की जेणेकरून तुमचा आयुष्यामध्ये कोणताच शत्रू राहणार नाही, सगळे तुमचे मित्र आणि हितचिंतक तुमच्या आयुष्यामध्ये राहतील। हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ बरोबर मी पुन्हा भेटत राहीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।